सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना असेल मित्रा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आहोत ते श्री देवी भद्रकाली मंदिराकडे आणि मागे जो सभा मंडप आणि याचं जे काम चालू आहे मंडपाचं, ते मागीची तयारी चालू आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल. तर मित्रांनो, आज आहे सोमवती अमावस्या आणि आज आपण जाणार आहोत ते सोमवती समुद्र किनाऱ्यावर स्नानासाठी. आपली श्री देवी भद्रकालीची पालखी लव्या जम्यासहित वाजंत्री मंडळी आणि सर्वजण आपण या सोमवती बीचवर जाणार आहोत. या अगोदर देखील आपण हा व्हिडिओ बनवलेला आणि यंदा ही महोदया पर्वणी आहे. तर बरेचसे देव या ठिकाणी येणार आहेत. कुठले कुठले देव येणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपली श्रीदेवी भद्रकालीची पालखी आता मंदिरातनं बाहेर पडलेली आहे आणि आता आपण समुद्राच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. वाजंत्री मंडळी आहेत, पालखी लवाजमासहित आता बाहेर पडलेली आहे. इथून साधारण एक पाऊण तास लागतो आपल्याला सीमादेवी म्हणजे ज्याला सोमवती बीच म्हणतो त्या ठिकाणी जाण्यासाठी. तर आता आपण त्या ठिकाणी या पालखीमध्ये सामील होऊया आणि पुढे जाऊया. कुठल्या दोघांनी शर्ट एकदम एका पॅटर्न मध्ये घेतलात? नाही, मी मुंबईला घेतलाय, यांनी गावी घेतलंय. भारी वाटतात पण दोघांना एक नंबर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
कांदळगाववाल्याने आपल्याला पाणी दिलेलं आहे आलेल्या सगळ्या भक्तगणांना। ही पाणी सेवा पुरवल्याबद्दल कांदळगाव वासियांचे खूप खूप आभार। त्यांचा रामेश्वर देव देखील त्याच समुद्रकिनारी येणार आहे महोदयाला। आपण पुढे चाललोय। सर्वांचे लाडके हरिभाऊ देखील आहेत। हरिभाऊ आंघोळ नाही करणार? हो करणार ना? मासा बिसा एकदम चमकतोय तुमचा। सगळी आता पापं धुवून काढायची आहेत केलेली करता की पाप करता तुम्ही? माशी आता सगळ्यांबरोबर आपली आंघोळ रामेश्वर तिथून जाणार आंघोळीला आम्ही इथून आमची भद्रकाली देवी आपली। चला मित्रांनो, हे आपलं 12 तळातील सीमादेवीचं मंदिर। जर तुम्ही या अगोदर डाळपाचा किंवा माघी गणेश उत्सव विसर्जनाचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हे सीमादेवी मंदिर माहिती असेल। आणि आता या सीमादेवी मंदिराला लागूनच आपण मागे जाणार आहोत सोमवती समुद्र किनाऱ्याकडे। हा सर्जेकोट मिर्यामान कोळमचा समुद्र किनारा आहे, ज्याला आम्ही सीमादेवी समुद्र किनारा किंवा सोमवती बीच, सोमवती समुद्र किनारा देखील बोलतो। तर आपले जे बांधव आहेत, कोळी बांधव, त्यांनी आपल्या बोटी सजवलेल्या आहेत देव येणार म्हणून। इथे सजावट केलेली आहे। आपला देव समुद्र स्नानासाठी येणार आहे। आपापली पापं धुवून घ्या, पापं धुवून घ्या। आपले अजून एक युट्यूबर आहेत, धुतलीस काय पापा? थोडीफार काय राहिली तर बघूया नंतर रामेश्वराला पापा धुतला होय ना? आता उद्या नवीन डायरी, नवीन डायरी। अरे तुम्ही नाराज ना? जोड्याने राहायचं असतं, पुन्हा पुन्हा उडवा। काय काय सांगता? आज चप्पल घेतलो आम्ही। काय बायको बरोबर? तर आज माप असताना आज माप असतो। जे ज्यांना दर्शन घ्यायचं आहे ते सगळेजण दर्शन घेतील देवाचं। देव आलेले आहेत। तर रामेश्वराची पालखी देखील आलेली आहे समुद्र स्नानासाठी। हो हो तर आपला भेटीचा नारळ भद्रकालीकडनं रामेश्वराला दिलाय आणि आता रामेश्वर देखील स्नानासाठी पुढे प्रस्थान करेल। हा जो रामेश्वर देव आहे हा श्रीदेव रामेश्वर कांदळगाव येथून रयते सहित लवाजमासहित या ठिकाणी आलेला आहे।
आता रामेश्वराचं समुद्र स्नान झालेलं आहे. आता संपूर्ण जनसमुदाय या सागरात स्नानासाठी उतरणार आहे. हर हर महादेव. तर आपले परम मित्र आलेले आहेत या ठिकाणी, ज्यांना आम्ही लाडाने पिटीवाद बोलतो. कसा आहे का रामेश्वराबरोबर आला तू तेव्हा, आणि याने आपल्यासाठी एक भेट आणलेली आहे. हा धन्यवाद. आपल्या तालुक्यातले अनेक युट्यूबर आलेले आहेत. काय नाव आहे तुझं? संकेत भोगले. आणि आपल्या चॅनलचं नाव काय? संकेत भोगले ब्लॉग्स. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तू रामेश्वरावर आलेला? हो, पूर्ण रामेश्वर, पूर्ण देवळापासून. हो, देवळापासून. तो जो रामेश्वराचा जो सोहळा आहे तो याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद. तर आपले परम मित्र आलेले आहेत, आपापली पापा धुवून. खूप होती. अरे वा, तुम्ही नाही उतरलात पाण्यात? आम्ही इतक्या पाण्यात उतरलो आम्ही. अच्छा, आणि पण तुम्ही डोक्यावरनं स्नान नाही केलं 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 का? केलं तुमचा मासा वाहून जाईल म्हणून नाही केलं असेल. नाही असं काय नाही. तर इथे चेंजिंग रूम केलेली आहे, त्याच्यासाठी बिग थम्सअप ग्रामस्थांसाठी या ठिकाणी केलेली आहे. ती कोळम ग्रामपंचायत किंवा कोळम ग्रामस्थांनी केली असेल. खूप खूप धन्यवाद. चला आता आपण जाऊया, आपले देव सीमादेवीकडे पुन्हा जाणार आहेत, तर आपण आता तिथे जाऊया. हा अल्लोट गर्दी जनसमुदाय महोदया पर्वणीचा. चला, तुम्ही पण आलात पापा धुवायला. नमस्कार काका, कसे आहात? बरे आता दरवर्षी म्हणजे दरवेळेला तर की पहिल्यांदाच आलात? होता काय? अच्छा, हा हा, बरोबर बरोबर, भद्रकालीवर. आपल्या देवांचा विसावा झालेला इकडे, सीमादेवीकडे देवांचा विसावा झालेला आहे. आणि आता आपण नाश्ता करायला जाऊया जोशी काकांकडे. अरे भाऊ, जोशी काकांकडे ना नाश्ता? हो, नाश्ता जोशी काकांकडे बस. हो, जोशी काकांकडे व्यवस्था केली आहे. राजू अजून मारता. काय आहे? उसळ पाव.
उसळ पाव जोशी काकांकडून काय म्हणतो? एक नंबर उसळ. वा चला किती पाव खाल्लं तू? जेवला बाबा? ए सोन्या जेवला तू? 21 पाव खाल्ले? आई ग. जोशी काकांनी होमस्टे चालू केलेला आहे, नंदादीप होमस्टे ना? कधीपासून चालू होईल? साधारण 1-2 तारीख. अच्छा, म्हणजे जे आपल्या जत्रेला येतील अंगणवाडीच्या त्यांना मिळू शकतं. अच्छा, जत्रेला फुल आहे ऑलरेडी तुमच्याकडे. पण तुमचा नंबर काय आहे त्याचा? नंबर 9420 अच्छा, हा खाली आलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बुक करू शकता. अगदी समुद्राच्या जवळच आहे तुमचं. तर आता रूम बघूया वर. इथे बेड आणि येतील बाथरूम आणि हा WC. नॉन AC रूम्स आहेत ना? नॉन AC रूम्स आहेत. देखील आहे. समुद्र किनाऱ्यासाठी नॉन AC रूम पाहिजे असेल आणि सुंदर बीच हवा असेल तर खाली आलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. टोटल किती आहे? बेड सगळं आलेलं आहे. 1 2 3 4 5 भावाचे. अच्छा, टोटल आपल्याकडे 4 रूम्स आहेत. 4,000. ओके. चला आता पालखी निघाली आहे पुन्हा मंदिराकडे प्रस्थान करण्यासाठी. येतानाचा मार्ग असा होता, आता जातानाचा मार्ग आपला नदी किनाऱ्यावरनं जाणार आहे पालखी. तर मित्रांनो, असा होता हा महोदयाचा कार्यक्रम. बरेच देव या ठिकाणी महोदयाच्या वेळेला येतात. पुढच्या वेळेला जेव्हा महोदय असेल, तेव्हा महोदया पर्वणी असेल सोमवती अमावस्येच्या वेळेला, तर तुम्ही नक्की या सोहळ्याला उपस्थित राहा. बरंच काही दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं केलेला आहे. असेच सण, रीती, रूढी, परंपरा आपण दाखवत राहू यापुढे देखील. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.